कोरोनाप्रमाणे जीबीएसची लोकांमध्ये भीती आहे असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. तर जीबीएस पूर्वीपासून अस्तित्वात असलेला आजार आहे. त्याचे रुग्ण याआधी देखील सापडत होते. एकाच वेळी रुग्ण वाढल्याची चर्चा जास्त झाली. मात्र नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. जीबीएस रुग्णांसाठी सर्व उपाययोजना करण्याचं काम सुरू असल्याचं देखील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. जीबी सिंड्रोमसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे. फक्त पेशंटची संख्या एकाच वेळा पुण्यात ज्यावेळा वाढली त्यावेळेला मात्र इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर, प्रिंट मीडियासमोर, सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकासमोर अरे बाबा हा आणखीन काय नवीन आजार आला अशी भीती तयार झाली. पण माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे, अनेक आजार जे काय प्रचलित आहेत त्यातलाच एक रेअर डिसीज म्हणून जीबी सिंड्रोम असल्यामुळे साहजिकच त्याचे पेशंट्स आढळणार. ते पेशंट्स आढळले तरी त्याची संख्या वाढत नाही. तो संसर्गजन्य नसल्यामुळं तो इतरांना फार लागू होत नाही. या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन लोकांनी फक्त आपल्या आरोग्याची काळजी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या, आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी आणि निवांतपणाने आपलं आयुष्य जगावं. एवढीच एक आरोग्यमंत्री म्हणून माझी निश्चितपणाने सर्वांना विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.